मी प्रामाणिकपणे सांगितलं की तुम्ही वरून एजन्सी किंवा वरच्या प्रकारे कुठलेही जे असतात लोक काम करायला पाठवू नका. आमच्याकडे फार पोटेन्शियल आहे, आमच्याकडे खूप चांगले लोक आहे. बघा तिथं आता इतकं चांगलं स्टेज बनवलेलं आहे, सुंदर बनवलेलं आहे, इतक्या चांगल्या पद्धती आज तुम्ही आता वेस बघा आपल्या कशा आहेत. वेस नाही ते महावेस आहे शिवरायांचे. 18 तारखेला संध्याकाळी 12 वाजता तिथं ह्या भारतातलं सगळ्यात मोठा असलेला फायर शो होतो आहे. शिवरायांना मानवंदना होते, आरती होते आणि एकदम अभूतपूर्व कार्यक्रम आहे. बैलगाडा मोठ्या प्रमाणामध्ये, कबड्डी मोठ्या प्रमाणामध्ये, कुस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आणि सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि जाणता राजासारखा एक मोठा 200 कलाकारांचा एक मोठा कार्यक्रम छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा. असं एक 101 कार्यक्रम आणि त्यानंतर आपल्या सगळ्या ह्या इथल्या सह्याद्रीतल्या मुलांना संधी मिळावी म्हणून, मैदान मिळावं म्हणून त्यांच्या प्रात्यक्षिकेसाठी त्यांना आपण मर्दानी खेळाचं सुद्धा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. किल्ल्यावरचा कार्यक्रम हा नेहमीप्रमाणे होईल. यावेळेला पासेच कुठल्याही पद्धतीचं असं म्हणजे त्या ठिकाणी महत्त्व ठेवलेलं नाही. जे लोक तिथे सहभाग होतात मुख्यमंत्र्यांच्या राजशिष्टाचाराच्या कार्यक्रमामध्ये तेवढ्याच लोकांना ते एका बाजूला जो कार्यक्रम त्या ठिकाणी परवानगी आहे. बाकी पासेसचा विषय नाही. आपण एलईडी बसवलेत विषय म्हणजे यावेळेला शिवकुंज, अंबरखाना आणि खाली जो शिवरायांच्या पायथ्याशी दत्त मंदिर आहे मोठ्या एलईडी लावल्यात, जेणेकरून तो सुद्धा कार्यक्रम तमाम शिवभक्तांना आपला असलेला राजशिष्टाचाराचा किंवा छत्रपती शिवरायांच्या जन्माचा आनंद सोहळा सर्वांना पाहतो. एक नवीन पद्धतीची सोय आपण केलेली आहे. अतिशय चांगलं नियोजन झालेलं आहे. असं असतं नाही, आपल्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली जाते की शिवनेरीचा निधी महाबळेश्वरला वळवला, काय सांगा? नाही, महाबळेश्वरचं आपलं काय संबंध नाही. माझं असं म्हणणं शिवनेरीच्या धर्तीवर महाबळेश्वर आणि नाशिक ह्या दोघांचे ॲक्च्युली एवढे पैसा लागतो का हे बघून जेवढे काही योग्य असेल त्या मापदंडामध्येच आपण महाउत्सव साजरे करा. महाउत्सव ही दरवर्षीची परंपरा आहे. महापुरुषांच्या निमित्ताने चांगले महोत्सव करणं किंवा त्या निमित्ताने आनंद व्यक्त करणं काळाची गरज आहे. परंतु त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणाची जी चेन आहे, जी चेन मुंबईपासून ग्रामीणमध्ये येते, त्यापेक्षा ग्रामीणपासून जर तुम्ही जर तिथल्या कलाकारांना सहभाग करून घेतलं तर तो स्मेलसुद्धा खर्चाचा ॲटोमॅटिक कमी होईल. मग तो महाबळेश्वरचा पण कमी होईल, तो नाशिकचा पण कमी होईल.